नमस्कार. आजचा आपला हा व्हिडिओ आहे खास गर्भवती महिलांसाठी. तुम्ही पण जर गर्भवती असाल आणि तुमचा 7वा महिना जर सुरू झाला असेल, तर तुम्हाला जाणवत असेल की बाळ पोटामध्ये सारखं आपण झोपल्यानंतर हालचाल करतं. त्यामुळे आपल्याला शांत झोपच येत नाही. आपल्याला दिवसभर अतिशय थकलेलं वाटतं. का? कारण की आपली झोप झालेली नसते. तर याचं काय कारण असू शकतं? तर आपल्या गर्भामधील जे बाळ आहे त्याला आपण जेव्हा दिवसभर चालत असतो, काहीतरी काम करत असतो, तेव्हा त्याला असं वाटतं, की हा पाळणा आहे. कारण की आपण कंटिन्युअसली तेव्हा मूव्ह करत असतो. आणि जेव्हा आपण झोपी जातो, तेव्हा त्याला असं वाटतं, की हे क्रिकेटचं प्लेग्राऊंड आहे. त्यामुळे तो रात्री सारखे मूव्ह करत असतो. तर त्याला शांत करण्यासाठी आणि स्वतःलाही शांत करून घेण्यासाठी आपण एक उपाय करू शकतो. तो म्हणजे काय? तर आपण आपल्या बाळाच्या झोपेच्या वेळा ज्या आहेत त्या फिक्स केल्या पाहिजेत. त्यासाठी म्हणून आपण आपल्या बाळाशी नेहमी गर्भसंवाद केला पाहिजे. त्याला आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर सांगायला पाहिजे, की "बाळा, आता ही सकाळ झालीये. आता तुला उठायचं आहे." आणि रात्री झोपताना सुद्धा त्याला सांगायचंय, की "बाळा, आता ही रात्र झालीये आणि इथे आपल्याला झोपायचं आहे." तर तुम्ही रात्री झोपताना मी ज्या प्रकारे सांगते त्या प्रकारे हे मेडिटेशन करून झोपा. तुम्ही झोपताना तुमचं शरीर शिथिल राहील, तुमच्या मनामधील जे काही विचार आहेत ते सुद्धा शांत होतील आणि त्याचबरोबर तुमचं बाळ सुद्धा शांत झोपेल. नमस्कार, मी प्राजक्ता भरत धामणे, सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर. तुमच्या सगळ्यांचं योगा विथ प्राजू या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण गर्भवती महिलांसाठी खास अशी योग निद्रा बघणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या गर्भवती महिला आहेत त्यांचं शरीर शांत होईल, मन शांत होईल, त्याच बरोबरीने त्या आपल्या बाळासोबत छान कनेक्शन आहे, छान बॉन्डिंग आहे त्या क्रिएट करू शकतील. चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण रात्री झोपण्याच्या आधी काही गोष्टींची काळजी घेऊयात. त्या म्हणजे आपण रात्री झोपताना आपले तळपाय जे आहेत ते स्वच्छ धुवायचे आणि त्याचबरोबर ड्रेस चेंज करायचा आहे. त्यानंतर मग आपण झोपायला यायचं. आपण डाव्या कुशीवरती येऊन झोपूयात, जेणेकरून आपल्याला छान अशी झोप लागेल. आणि झोपताना आपण 2 उशींचा वापर करायचा आहे. एक उशी आपल्या डोक्याखाली ठेवायला आणि जी दुसरी उशी आहे ते आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये ठेवायची, जेणेकरून आपल्याला छान अशी झोप लागू शकते. आणि त्यानंतर तुम्ही हे मेडिटेशन करायला सुरुवात करू शकतात. तुम्ही एकतर शयन स्थितीमध्ये म्हणजे झोपून हे मेडिटेशन करा किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही बसून सुद्धा हे करू शकतात. त्यासाठी तुम्ही भिंतीचा उपयोग सुद्धा करू शकताय. तुम्ही ताठ बसा. तुम्ही जर बसलेले असाल तर हातांची ध्यान मुद्रा करा. जर तुम्ही शयन स्थितीमध्ये असाल तर लाईट ऑफ करून घ्या आणि फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या आणि मग हळूहळू तसेच तुम्ही छान असे झोपीही जाऊ शकतात. किंवा तुम्ही कधी दुपारी तुम्हाला खूप थकल्यासारखं जाणवत असेल, तेव्हा सुद्धा तुम्ही ही योग निद्रा करू शकताय. चला तर मग या योग निद्रेला सुरुवात करूयात. आपले डोळे बंद आहेत आणि सुरुवातीला आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त आपल्या श्वासाकडे आपण देतोय. आपण आपल्या शरीराला हळुवारपणे शांत करतोय. आपण आपल्या पायाच्या बोटापासून तर डोक्याच्या केसापर्यंतचा प्रत्येक अवयव हळूहळू रिलॅक्स करूयात. त्यासाठी आपण आपलं लक्ष फक्त आता पायाच्या बोटांकडे देतोय. त्यानंतर आपल्या पायांचा घोटा, पायांच्या पोटऱ्या, दोन्ही पायांचे गुडघे, आपल्या दोन्ही मांड्या, कमरेचा भाग, हळूहळू कमरेचे मणके, पाठीचे मणके, मानेचे मणके, दोन्ही हातांचे शोल्डर्स, हाताचे एल्बोज, हाताची मनगटे, दोन्ही हातांची बोटे अगदी रिलॅक्स करून घ्या. हळुवार आपण आपल्या मनातील
विचार शांत करतोय. मस्तिष्क मधील विचार हळूहळू आता आपण कमी करतो. पूर्णपणे लक्ष फक्त आणि फक्त श्वासाकडे आपण एकाग्र केले. हळूहळू आपण श्वास घेतोय आणि प्रत्येक वेळेस श्वास घेत असताना आपलं पोट वरती येते. श्वास सोडताना पोट आतमध्ये जाते. अशा या श्वासाचा अभ्यास करताना आपण आपल्या गर्भातील बाळाकडे लक्ष देतोय. आपण भगवंताकडे खूप कृतज्ञता व्यक्त करतोय की त्याने आपल्याला इतकं सुंदर असं बक्षीस पाठवलेलं आहे. ते म्हणजे आपल्या गर्भातील आपल्या प्लासेंटा सोबत जोडलेला हा जीव, की जो आपल्या हाडामासापासून बनणार आहे. आपल्या श्वासावरती तो जगणार आहे. आपल्या विचारांवरती त्याच्या स्वभावाची जडणघडण होणार आहे. आणि अशा या जीवाला आपण बघूयात. अगदी हा छोटासा जीव, त्याचे ते छोटेसे बोट, हातांची बोट, पायांची बोटे, त्याचे बनलेले ते छोटेसे पाऊल, त्यानंतर त्याचे ते पाय, एवढस त्याचं ते डोकं, छान असं त्याचं ते पोट, सुंदर असे त्याचे डोळे, गणपती बाप्पा सारखे त्याचे असलेले सुपासारखे असे छान कान, त्याचं एवढूसं नाक, एवढूसे त्याचे ते ओठ, त्याचे ते गोबरे गोबरे गाल, आणि अशी त्याची संपूर्ण झालेली अशी छान वाढ. जेव्हा आपण श्वास घेतोय तेव्हा आपल्या बरोबरीने तो जीव श्वास घेतोय. आपण श्वास सोडतोय तेव्हा तो जीव श्वास सोडतोय. असा आपल्यामधला छान असा जीव, त्याची छान अशी डेव्हलपमेंट होत आहे. तो रोज अधिकाधिक वाढत चाललेला आहे. आपण त्याच्याकडे बघतोय आणि आपल्याला आपण किती भगवंताप्रती कृतज्ञ आहोत हा भाव आपल्याला व्यक्त करायचा आहे. आणि या स्थितीमध्येच आपण श्लोक फक्त ऐकणार आहोत. भगवंताने जे अनमोल दान आपल्या पदरात दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः. आणि अशा या स्थितीमध्ये आपण आत्ताच आपल्या बाळाशी बोलून हळुवारपणे योग निद्रेमधून बाहेर येणार आहोत. अलगद हातांची हालचाल करून घ्यायची, पायांच्या बोटांची हालचाल करायची. आपण जर शयन स्थितीमध्ये असाल तर आपल्या पायामध्ये जी काही उशी असेल ती बाजूला करून ताठ व्हा, हातांचा सपोर्ट घ्या आणि हळुवारपणे उठून बसा. उठून बसल्यानंतर
आपण 3 वेळेस ओंकार म्हणणार आहोत. ओंकारासाठी दीर्घ श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. हळुवारपणे आपण दोन्ही हातांच्या तळव्यांचं आता घर्षण करून घेऊयात. हात आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती फिरवूयात. आपल्या मस्तिष्कवरती हात फिरवून घ्या. हळुवारपणे डोळे उघडा. आपल्या दोन्ही हातांची ऊब आपण आपल्या दोन्ही हातांना दोन्ही पायांना देऊयात. आपल्या पोटावरती हात फिरवून घेत आपल्या बाळाला आपण ही ऊब देऊयात. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा रोज योग निद्रेचा अभ्यास करू शकता. तुम्ही दुपारच्या वेळेस किंवा रात्री झोपताना ही योग निद्रा करून झोपा आणि तुम्हाला तुमच्या रोजच्या झोपेमध्ये आणि योग निद्रा केल्यानंतर घेतलेल्या झोपेमध्ये काय बदल जाणवला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या वेळेस नवीन काहीतरी छान असा टॉपिक घेऊन.